अध्यक्ष महोदय, कसल्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये लूट चाललेली आहे हा एक एक्झाम्पल आहे त्याचा। अध्यक्ष महोदय, ज्या जागाला लँडलॉक आहे, जागाला रस्ताच नाही, जी जागा NTZ मध्ये आहे, जी जागा CRZ मध्ये आहे, ज्या जागामध्ये पोलीस रिझर्वेशन आहे आणि जाण्याचा रस्ताच नाही आणि इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत आहेत, त्या जागामध्ये PAP करण्याचा महानगरपालिकांनी निर्णय घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय, आणि निर्णय घेतल्यानंतर ज्याचा ASR रेट 84,460 होता ते नंतर 1,33,670 करण्यात आला, म्हणजे 100 कोटीपेक्षा जास्त याच्यात हेही वाढ करण्यात आलेली आहे। आणि आपण उत्तरामध्ये सांगितलेलं की आपण ऑलरेडी त्याला 10% म्हणजे 470 कोटी ऑलरेडी दिलेले आहेत आणि दुसरे 470 कोटी आपण देणार आहेत। म्हणजे जागा तिकडे जायचा रस्ता नाही, त्याला त्या प्लॉटला जाण्यासाठी रस्ता महानगरपालिकेने केला, CC रोड महानगरपालिकेने केला आणि आपण मॅक्झिमम जर आपण आपल्याला जर PAP हवे, आपण SRA कडून किती पैशामध्ये घेतोय? 15 लाखामध्ये। म्हणजे एक PAP जर आपण या मुंबई शहरामध्ये करायला गेलो तर 9 लाख त्याची हे असते आणि त्याचा प्रीमियम वगैरे पकडला तर 12 लाख मध्ये पडत आहे। आमच्या मलाडमध्ये 12-15, त्या सबबमध्ये 12-15 लाख आणि तिकडे बिल्डर जे आहेत ते 20-25 लाख मध्ये विकत आहेत। इथे आपण जे वाढवलं ते 30 लाखापासून त्याला 52 लाख केलेलं आहे। म्हणजे कशी लूट चाललेली आहे आणि आपण आज 800 कोटीपेक्षा जास्त दिलेले आहेत। तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, म्हणजे महानगरपालिकेचे पैसे तुम्ही बिल्डरला देत चाललेत, जो बिल्डर ऑलरेडी एक 2G स्कॅम मध्ये आरोपी होता, त्या फॉर्मला तुम्ही पैसे सरसकट देत चालले महानगरपालिकेचे। तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण हे पैसे जेव्हा दिलं तर आपण जे आहेत ते एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट क्लायमेटची NOC याच्यात आलेली आहे का? आपण जेव्हा हे पैसे दिले तर आपण यांचा प्लॅन अप्रूव्ह करून घेतले काय? आणि नाही घेतलं असेल तर आपण या दोन्ही संदर्भामध्ये म्हणजे खालपासून वरपर्यंत 1000 कोटी दिले आणि 200 कोटीपेक्षा जास्त रस्ता आपण करून दिले, तर आपण या SIT ची इन्क्वायरी करणार का? हा माझा 3 प्रश्न आहे। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सदस्य अस्लम शेख जींनी हे जी आता लक्षवेधी लावलेली अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये प्राथमिक जेव्हा बघितलं असता अध्यक्ष महोदय की 23 एप्रिलला आपण हा जो IGRने आपल्याला रेट हा निश्चित करून दिला। आता IGRने रेट म्हणजे मला जे ब्रीफिंग सांगितलं त्याच्यामध्ये की IGRने जो रेट निश्चित करून दिला तो शेजारचा भूखंडाचा रेट निश्चित करून त्यांनी ह्या भूखंडाला तो दर लावलेला अध्यक्ष महोदय। आता सदस्यांनी एक इथे लक्षवेधीमध्ये नाही आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं की ही लँड फॉरेस्टची NOC घ्यायची गरज आहे त्याच्यामध्ये, तर ती फॉरेस्ट ते सदस्यांनी आता निदर्शनास आणून दिले अध्यक्ष महोदय। त्या संबंधीचं आत्ता माझ्याकडे काही माहिती नाही अध्यक्ष महोदय, पण अध्यक्ष महोदय की ही लँड हँडओव्हर केली BMCला आणि लँड हँडओव्हर केल्यानंतर त्याच्यावर 100%चा TDR आणि सदस्य म्हणतात तसे 470 कोटी त्याला दिले। आत्ता जेव्हा आम्ही तपासला असता अध्यक्ष महोदय आता ब्रीफिंग घेताना तर ही बाब नजरेस आली अध्यक्ष महोदय की आपण शासनाने त्यांना TDR पण दिलाय, आपण त्यांना क्रेडिट नोट पण दिले अध्यक्ष महोदय, पण अजूनही ह्या डेव्हलपरनी त्या जागेवरचा प्लॅन पण सबमिट केलेला नाही अध्यक्ष महोदय। ही वस्तुस्थिती आहे आणि त्या वस्तुस्थितीनुसार आता सदस्यांनी जे शंका उपस्थित केली की आपण मग त्यांना क्रेडिट नोट का दिली, तर त्याच्यामध्ये जे ॲग्रीमेंट महानगरपालिकेने त्यांच्याबरोबर केले तर त्याच्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी नमूद केल्या होत्या की आपण हे सगळं त्याला द्यायचंय, पण त्याच्यामध्ये त्या ॲग्रीमेंटमध्ये अध्यक्ष महोदय हे नमूद नाहीये की त्यांनी ते बांधकाम कधी करायचे। तर त्यामुळे ॲग्रीमेंटनुसार जर बघितलं तर आपण जे काही दिलंय ते योग्य केलेलं आहे, पण जर वस्तुस्थिती बघितली असता जर आपण आज एवढं पैसे त्याला दिले, तेवढा क्रेडिट नोट दिले, आपण त्याला एवढा TDR दिलाय आणि त्यांनी प्लॅन पण सबमिट नाही केला, ही अनियमितता ह्याच्यामध्ये झालेली अध्यक्ष महोदय। तर त्यामुळे अध्यक्ष महोदय हे थोडं तपासून घेऊन मी चौकशी करून सांग। 1 मिनिट सागर साहेब, देतो तुम्हाला देतो। असलम देत आहे, असलम बरं घेऊ दे
बोला असलम भाई बोला. तुम्ही 850 कोटीपेक्षा जास्त पैसे देऊन टाकले. तुम्ही स्वतःचा प्लॅन म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटी कोण आहे? बीएमसीच आहे ना. बीएमसी पैसे देत नाही, बीएमसी प्लॅन अप्रूव्ह करून घेणार नाही का? योगेजी 1000 कोटी दिले आणि आपण प्लॅन पण करून घेतलं नाही. आपल्या मतदारसंघामध्ये सीओडीचा आपल्याला 10-10, 15-15 वर्ष आपल्या प्लॅनिंग होत नाही. बिल्डिंग पडायला लागलेली आहे. आणि तुम्ही मला एक सांगा, पीएपी तयार कशी होणार? 1000 कोटी दिले, त्यांची एनओसी एन्व्हायरमेंटची नाही आली तर 20 वर्ष आपण त्यांना पैसे देऊन बसायचं का? या पैसे देण्याच्या आधी प्लॅनिंग अप्रूव्ह करायची जबाबदारी महानगरपालिकाची होती. तर महानगरपालिकाचे आयुक्त आणि डीपी वगैरे जे आहे त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार का? एसआयटी लावणार का? किंवा प्रिन्सिपल चीफ सेक्रेटरी चे खाली तुम्ही एक कमिटी स्थापित करून याची इन्क्वायरी झाली पाहिजे. या दोनपेक्षा तुम्ही एक सांगा आता. अध्यक्ष महोदय, खरं तर हा मुद्दा गंभीर आहे. आपण परवा पण पीएपीच्या संदर्भामध्ये ह्या सभागृहामध्ये एक लक्षवेधी येऊन गेली आणि आपण त्याच्या संबंधीची चौकशी लावलेली आहे असलमजी. तर आपण हा जो प्रकरण आहे हा त्याच्यामध्ये आपण आपण एसीएस कडनं आपण या प्रकरणाची चौकशी करू अध्यक्ष महोदय. एसीएस कडनं आपण चीफ सेक्रेटरी कडनं आपण ह्या प्रकरणाची चौकशी करू अध्यक्ष महोदय. आणि ठीक है मुर्जी भाई. हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर. आप देख रहे हैं समाज खबरें हिंदी टीवी न्यूज. जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज एजेंसी हमारे साथ कई चैनल्स के लोग जुड़े हुए हैं जो अलग अलग तरह की खबर चलाते हैं और हमारे चैनल के साथ कई सौ पत्रकार भी जुड़े हुए हैं जो हर जगह से पत्रकारिता करते हैं. हम जनता से भी आह्वान करेंगे कि अगर उनके एरिया में कुछ भी गतिविधियां होती हैं या इलीगल कुछ उनके साथ होता है तो उस तरह की वीडियो बना के हमें दे सकते हैं. हम चलाएंगे हमारे चैनल पर. और हमारे साथ हम आपको बता दें कि कई एडवोकेट्स भी जुड़े हुए हैं जो आपकी समस्याओं को लेकर आपका निवारण करेंगे, आपकी समस्याओं को लीगल तरीके से सॉल्व भी करने की कोशिश करेंगे.